बेरोजगार युवक आहे किंवा जो 10वी 12वी झालेला युवक आहे, त्या युवकाला या ठिकाणी काम काय द्यायचं, आणि असा जो वर्ग आहे त्या वर्गाला जर ह्या ठिकाणी धार्मिक पर्यटनाची जोड देऊन त्या ठिकाणी जर त्याच्या हाताला काम दिलं तर एक चांगला रोजगार निर्मितीचा कार्यक्रम होऊ शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून मग शहराचं नियोजन करणं, इथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सेवा सुविधा देणं, त्यांना मंदिर, विठ्ठल मंदिर, त्याचं दर्शन, आजूबाजूचा परिसर डेव्हलपमेंट, त्यातून त्या माणसानं ह्या ठिकाणी एक दिवस राहावं, काही रक्कम ह्या ठिकाणी राहिल्यानंतर आपोआप ती व्यक्ती ह्या शहरातल्या ठिकाणी येऊन खर्च करणार आहे. आणि हा सगळा पैसा जो येईल तो रिक्षावाला, टांगेवाला, हळदी कुंकू विकणारा, हॉटेलवाला, पानपट्टीवाला, बूट पॉलिश करणारा, अशा सर्वसामान्य माणसाच्या खिशात जाईल. आणि ह्या वर्गाचं जर अर्थकारण मजबूत झालं तर पर्यायानं पंढरपूर शहराचं, तालुक्याचं अर्थकारण मजबूत होईल. आणि त्या दृष्टीनं हे पंढरपूरचं तीर्थक्षेत्र जे आहे ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्याचं नियोजन आम्ही हातात घेतलं. आणि मग पंढरपूरला रस्ते, रेल्वे आणि विमानसेवा सोलापूरची आता सुरू झालेली आहे. ह्या तिन्ही माध्यमातून कनेक्टिव्हिटी जर मिळाली तर हे तीर्थक्षेत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचं या ठिकाणी बनवलं जाईल.